हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉगचं स्वागत आहे आपल्या अशाच काहीतरी नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आपला ब्लॉग आता सध्या खूप लेट होतात कारण कामामध्ये बिझी असल्यामुळे, सीझन असल्यामुळे आणि माझं लग्न जमल्यामुळे काही कामानिमित्त काय ब्लॉग करायचं, सॉरी फॉर दॅट. तर म्हटलं तुम्ही कसे आहात, आय होप तुम्ही खूप छान मस्त कुठे फाईन असतात. आज ब्लॉग करण्याचं कारण असं आहे का, ॲज युज्युअली असं रेंडमली म्हणजे असं काय रेंडमली ब्लॉग आपला शूट करतो. मी चाललं थोडं बाहेर चाललो, थोडं फोटोशूट करायला. चला बोललो आज आपला थोडी एन्जॉय मस्त आज करतो आज आता आलोय. हां करतो हां हो नक्की. बघा अशी गडबड असते, कामाची गडबड असते. आता 30 तारखेला गुढीपाडवा आहे, तर त्यानिमित्त बॅनरची पण कामं खूप पडलेली, तर ती कामं करायला लागतात. आता जस्ट त्याचंच आता समोर भेटला. तर चलो निघालो होतं आम्ही, तर निघतो आता. चाललो होतं आम्ही भुतुली म्हणजे आपल्या वडवली बेकरा वडवली ना आपल्या एरियामध्ये, तिथे चाललं होतं फोटोशूट थोडंसं. चलो मंडळी, आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा तुम्ही आपला ब्लॉग. तुम्ही भेटल्यानंतर तिथे गेलो. हाय मंडळी, तर बघू शकता आपले सबस्क्रायबर, आपले फॅमिली मेंबर भेटलेत. तर त्यांना विचारू आपण. ऐका ना एक मिनटं, आपले व्हिडिओ कसे असतात सांगा आपल्या पब्लिकला. हां तुम्हाला आवडतात का? तुम्ही सगळी बघता म्हणता हा ना. चला मंडळी, सगळ्यांना आपले व्हिडिओ आवडतात, फक्त आपले काही लोकांना आपले व्हिडिओ आवडत नाही. चलो काय करत नाही त्यांच्या लोकांना, असे आपले भरपूर आपले आहेत त्यांना आवडते आपले. चलो काय मंडळी, तसं आता निघालो होतो आम्ही. चलो मंडळी निघाले. आता आपले नामदेव शेठ, नाम्स क्रिएशनचे मालिक. चलो आता चलो तसं असल्यामुळे आज टेम्पो चालला आळंदीला. आपली मंडळी बघू शकतो तुम्ही कशी बसतात वाहनामध्ये. आज एकादश असल्यामुळे सर्व चालले आता तिथे आळंदीला. चलो तर बघा, सकाळी मस्त वडापाव गरम नाश्ता करून देतो. एकनाथ शिंदे साहेब आणि मी मस्त भूक लागली. सकाळी काही नाश्ता नाही केला, तर मला वडापाव होऊन घेतो होता पहिले. अजून लागलं अजून घ्या का. चलो हसताय घरगुती. आपलं मृदुमाली किती ना काल असं साखर असं काय जायचं बाकी काय प्रवचन आपलं काय कीर्तन चालू आहे मग भजन तुमचं आपल्याला बसून घ्यायचे आणि उभे घ्यायचे ना. असं बसून असं इकडे दोन बाबा काय तुमचं पुढे उभं राहा बघ. पब्लिक आपलं भजन कीर्तन वाढलं नाही ना. दोन थोड्या बायकांनी उभे करा, काही असे बसत नाही नंतर आता लागून बसू ना. सगळ्यांना उभं नको, सगळे येणार नाही ना, म्हणजे आपलं भजन वगैरे वाढला पाहिजे ना. इकडे दोन लागेल उंगवरचा तोंड करा. उंगवरला
बाबा बाळा तू थोडा ये पुढे फोटो पण झाला पूर्ण ओके 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 एकदम जबरदस्त माऊली काय म्हणा पण आमचं व्हील वाचवलं खूप काम सांगितलं कधी आलते आपल्या घरी बरं बाबा ये रामकृष्ण आता माणूस आला माझा देऊन बाबा येऊन गेले ना थोडा बाबा नको दुकान चालू आहे थोडं सकाळी मी 8 वाजता फोन केला माझा नंबर शो करून तुमचा नंबर दोघांचा नंबर आपल्या का संबंध राहिलो काय आमचा कामासाठीच नाही बाबा बाबा कामासाठी नाही माझे डायरेक्टर हे गाव पहिल्यांदा आलं म्हणजे तरी येणंच होतं ना आपल्याकडे येऊ नक्की बाबा कार्यक्रम सांगायचं आपण येऊ नक्की आहे तर मला पैसे आता येऊ नक्की मग समाज नाम दिसला त्याला एवढं थांबितच आपल्या चम्मचवाला खायला बाबा म्हणतो 2 चम्मचवाला द्या का भावाचा बोनीचा टाईम आहे मला पण घेतलं मला आता भावाचा बोनीचा टाईम आहे पहिलाच भावा बोनी आपली काय म्हणतो रस्त्याला भेटला लगेच त्याला बोल थांबितच गाडी थांबव रस्त्याला ही गाडी थांबवली तर दे चम्मचवाला दे चम्मच किती 20 वाला दे 20 वाला दे 50 वाला दे 20 मध्ये काय किलो 10 वाला काय फरक आहे क्या फर्क है वो बड़ा है मैं वो लेके भी नहीं आया कुठला ये वाला लेके आया छोटा वाला 10 वाला बड़ा नहीं लेके आया नहीं लाया क्या बात है भाई अरे कोई लेता कैसा धंधा होगा भाई मस्त मला खट्टा मिठाचा आहे का गोला खाने का बहुत शौकीन हूँ मैं कैसा टेस्ट है किधर गए तू ये बक्सर में रहता है अच्छा ना सब्जियाँ नहीं लाया भूल गया नींबू में डाला ये नींबू डालेगा ना इथे खाऊ सावलीत सावलीत खाऊ
कैसा रहता है ऐसा उल्टा की दिया वाह मस्त एकदम बढ़िया टेस्ट है भाई अच्छा लगा हाँ दोन गोले एक मध्ये तरी भागात ना माहीत संपवला तू नाही घातला तू नाही घातला एक बार जरा ओम साईराम वीडियो चालू आहे